असे जर दडपे पोहे करून खाशात तर एकदम भारी लागतात। अधीमधी मी करते, पोहे आणलं आणि असे चाळून घेतले। हे गावठी पोहे असत। आमच्या जवळच कणकवलीक ना डेगवेकरांची गिरण असत, त्यांच्याकडे वर्षाच्या 12 महिने मिळतात। लाल मिळतात, हे मिळतात पातळ पोहे। मी किलोभर घेऊन येले। जरा बाजार दरापेक्षा ते महाग असतात गावठी असल्या कारणात। ती भातात स्वतः लावून ते तयार करतात। तर व्यवस्थित वेचलंय बिचलंय आणि एका पाण्याने ते धुवून घेतलं। नंतर एक नारळ फोडलं, खोबरा त्याचा कातलं, ता पाणी घातलं आहे नारळाचा, म्हणजे चव अप्रतिम येतं। असे करून बघा। चवीपुरता मीठ, बारीक चिरलेलो कांदो, खोबरा घातलं, कोथिंबीर, अर्धो चमचो साखर आणि चवीपुरता मीठ व्यवस्थित सगळा मिक्स केलं आणि ते 10-15 मिनटं ठेवून द्यायचे, म्हणजे त्याच्यात नारळाचं पाणी मुरता बरा। नंतर फोडणी तयार केलं। एक पॅन घेतलं, त्याच्यात घातलं तेल, फोडणीक घातलं मोहरी, कढीपत्तो, हिंग, मिरची आणि शेंगदाणे। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवा। एखाद्याक भरपूर आवडतात, एखाद्याक अजिबात आवडत नाही। नंतर ती फोडणी दिली, ठसठशीत फोडणी द्यायची, एकदम भारी लागतात। असे करून खाऊन बघा। बऱ्याच वेळा ते झटपट होणार आहे हो आणि सगळ्यांना आवडतं। पण हे पोहे करूची जेची पद्धत वेगळी असता। आम्ही करतो तसेच लोक करतात असा नाही, जो तो वेगळ्या पद्धतीत करून खाता। आम्ही असे करून खातो। तुम्ही असे करून खाऊन बघा, आवडतले तुमका, एकदम टेस्टी लागतं। नंतर वरसून लिंबू पिळायचा, कोणाक होयात तर असे पण खाऊ शकतो, नाहीतर ना डाळिंबाचे दाणे घालायचे आणि त्याच्यावर बारीक शेव पेरायचो, ते पण सुंदर लागतात। आमच्या घरात माझ्या मिस्टरांका असे आवडतात आणि माका ना शेव पेरून भरपूरशी कोथिंबीर, वरसून डाळिंबाचे दाणे आणि शेव पेरून आवडतात। असे पण खाऊन बघा। असे करा, खावा, अप्रतिम चव, आवडतले तुमका। मुलांक ह्या पद्धतीचे भरपूर आवडतात आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।